पुण्यातील 29 बोगस शाळांना टाळे लागणार आहे। शिक्षण विभागाने या 29 बोगस शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर 13 शाळांवर गुन्हा दाखल केलाय। पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळानं बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे। पुण्यातील शिक्षण विभागाने यंदा बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे। या शाळांमध्ये काही गेल्या वर्षांची शाळांची नावे आली आहेत, त्यामुळे या शाळांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यालगतच्या हवेली आणि मुळशी तालुक्यात सर्वाधिक बोगस शाळा आहेत असं तपासणीत आढळले। शाळेच्या व्यवस्थापनानं या शाळेतील पालकांना सोयीचं ठरण्यासाठी गावातील प्रमुख चौकात शाळांची उभारणी केली आहे। प्रत्यक्षात शाळेचं कार्यालय भलत्याच ठिकाणी असल्याचं उघडकीस आलंय। अनेक शाळा व्यावसायिक इमारतीमध्ये आहेत, त्यांना मैदान नाही। तसेच काही शाळा 4थी पर्यंत मंजुरी मिळालेल्या असताना पुढील वर्ग सुरू असल्याचं उघडकीस आलंय, तर काही शाळांमध्ये कनिष्ठ वर्गाची परवानगी असताना पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्ग बिनदिक्कत सुरू असल्याचं उघडकीस आलंय। अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात उशीर झाला असल्यानं आता या शाळेत शिक्षण सत्र सुरू असलेल्या पालकांचे धाबे दणाणले आहेत, परंतु विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटलंय। या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका। किड स्कूल शालीमार दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी दौंड, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल सोनवडी दौंड, भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई खेड, संस्कृती इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव खुर्द हवेली, श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर प्राथमिक विकास मंदिर कुंजीरवाडी, रिवस्टोन इंग्लिश मीडियम स्कूल पेरणे फाटा, सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे तालुका मावळ आणि व्यंकटेश्वरा।